नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि अरुण ज्योतिषच्या 46व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, वैद्यकीय व्यवसायाबद्दल कुंडली काय सांगते? वैद्यकीय व्यवसाय करायची जी पत्रिका आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकतर 6वं स्थान संबंधित आहे, कारण व्याधी आणि नंबर क्लिनिक किंवा हॉस्पिटल जे आहे तिथे तुम्ही काम करता ते 12वं स्थान आहे. आता पत्रिकेमध्ये जर 6 आणि 12चा संबंध येत असेल आणि त्याच्यामध्ये जर रोग प्रतिरोधक करणारे जे ग्रह आहेत कसं गुरु किंवा मंगळ हे जर तिकडे असतील तर तुम्ही वैद्यकीय व्यवसाय यशस्वीरित्या करू शकता. आजकाल काय झालं की नीट परीक्षा दिली की नीट परीक्षेप्रमाणे आपण जातो, ते ठीक आहे, पण सगळेच यशस्वी होतात का वैद्यकीय व्यवसायामध्ये? नाही. तर हे पत्रिकेमध्ये असतं की बाबा त्यांनी आधी पत्रिका बघून घ्यावी, नंतर त्यांचा कोर्स चालू करावा. आता 6व्या स्थानात ते 6व्या स्थानांचा दोष कमी करायला पाहिजे. कसं? तर 6व्या स्थानाला कमी करणारा दोष काय? ते समजा अष्टमेश जर षष्ठात असेल तर तो षष्ठ्याच्या ग्रहांना त्यांचा नाश करतो आणि 12वं स्थान जे आहे ते षष्ठाला बघत असतं. त्यामुळे ते हॉस्पिटल तिथे तुम्ही तुमचा दोष कमी करू शकता. त्यामुळे तुम्हाला तिथे गुरु पाहिजे, मंगळ पाहिजे, चंद्र पाहिजे, तुमचा त्या रीतीनं सेवा करायची वृत्ती पाहिजे तुम्हाला. आणि सेवा करणारा कोण आहे? शनी आहे. त्यामुळे आणि धन किती कमवता हे वैद्यकीय व्यवसायामध्ये बघता येत नाही. अनफॉर्च्युनेटली दॅट इज ट्रू. कारण पण जग तसं चाललंय त्याप्रमाणे डॉक्टरांना पण व्यवहार करायला लागतो. काय करणार? नाईलाज आहे. 6, 12 शनी, मंगळ, गुरु आणि शुक्र ह्यांचा संबंध 6 आणि 12व्या स्थानात येत असेल तर वैद्यकीय व्यवसाय चांगला चालतो. तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा ते चालते चांगलं. आणि जर दुसरे ग्रह असतील तर ते यश मिळत नाही.